USA एक ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव आहे नॅशनल ओशियनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर या ऑर्गनायझेशनच्या एका प्रेडिक्शननुसार असं म्हटलं जातं आहे की समुद्रामध्ये जी वर्षावनं आहेत ज्याला आपण म्हणतो कोरल रीफ्स, तर यांना 4th मास एक्सटेन्शनमधून जावं लागेल. याच्या आधी लक्षात घ्या 3 वेळा कोरल मास एक्सटेन्शन झालेलं आहे आणि सध्या जे प्रेडिक्शन केले जाते तर ते 4th मास एक्सटेन्शन असेल. याच्यामागे मेन रिझन हे सांगितलं जातं आहे की टेम्परेचर वाढ, असाधारण टेम्परेचर वाढ. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर कशामुळे वाढतं आहे. ग्रीन हाऊस गॅसेस वाढत आहेत. ग्रीन हाऊस गॅसेसमुळे काय होतं आहे, टेम्परेचर वाढतं आहे, क्लायमेट चेंज होतं आहे आणि याच्यामुळेच काय होतं आहे की समुद्रामध्ये जी काही इकोसिस्टम आहे आणि त्याचाच भाग म्हणजे कोरल्स आहेत तर त्यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला सुरू झालेला आहे. कोरल्स काय आहेत लक्षात घ्या, एक छोटे छोटे पॉलिप्स आहेत. ते ससाईल असतात. ससाईल म्हणजे काय, सामुद्रिक संस्थेशी ते परमनंटली कनेक्टेड असतात, स्थायिक रूपाने कनेक्टेड असतात. ते जास्त डेप्थमध्ये सापडत नाहीत आणि जर आपल्या पृथ्वीवरती विचार केला तर ते ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजनमध्ये मोस्टली सापडतात. यांना जे टेम्परेचर आहे ते नॉर्मली 20 to 23 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचरची आवश्यकता असते. हे जास्त डेप्थमध्ये सापडत नाहीत कारण यांना सनलाईटची आवश्यकता असते. ठीक आहे. सो जर टेम्परेचर समजा त्यांना जे टेम्परेचर हवं आहे, लाईक नॉर्मली आपण म्हटलं की जसं की 20 to 23 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाहिजे, तर जे टेम्परेचर आहे तर याच्यापेक्षा जास्त वाढलं किंवा याच्यापेक्षा कमी झालं तर त्यांच्यावरती काय होऊ शकतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो, त्यांचं डिस्ट्रक्शन होऊ शकतं. हे जे कोरल्स आहेत त्यांचं जोक्सानथेला नावाचं जे शैवाल आहे तर याच्याशी सिम्बायोटिक रिलेशन असतं आणि अशा पद्धतीने ते समुद्रामध्ये काय होत असतात, वाढत असतात आणि सध्या ते टेम्परेचर वाढतं आहे तर त्याच्यामुळे कोरल्सना काय होतं आहे की सर्वात जास्त धोका पोचतो आहे आणि या सगळ्याकडे आपण सर्वांनी नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे.